निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह दिल्यानंतर रायगडावरती तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं। यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले। चिन्ह अनावरणाच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर रायगडावरती गेलेत। यावरून विरोधकांनी खोचक निशाणाही साधलाय। बघूया संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। शरद पवार गटाच्या तुतारीचा आवाज किल्ले रायगडावर घुमला। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांना तुतारी चिन्ह अर्पण करत लोकसभेचं रणशिंग फुंकलंय। आज निवडणूक आयोगाने आपल्या परिचय लोकांच्या कळावा यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे। ही तुतारी दिली, ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे। आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत। इथून आपण प्रेरणा घेऊ। आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ। तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं, स्टेटस ठेवलं, हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने उल्लेख केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवं चिन्ह तुतारीच्या विरोधातही आता आवाज घुमू लागलाय। रायगडावर तुतारीचं अनावरण केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधलाय। छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला असा टोला त्यांनी लगावलाय। आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। त्यांची मुलाखत घेतली होती, आठवतंय मी तुम्हाला? मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता, पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही। म्हणजे शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं। 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। पवारांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे जावं असं धक्कादायक विधान त्यांनी केलं। तसेच सदाभाऊंनी पवारांची तुलना महाभारतातील शकुनी मामा यांच्याशी केली। शरद पवारांना चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते, आणि दुसरं पाऊल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजते। हे शेवटची घटना आहे। मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय, हे कोण गोंधळ घालतंय मी याही सांगतो। याच्या मागे पवारच आहे। महाभारतातला शकुनी मामा आणि कलियुगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे। हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललंय। अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही। दरम्यान तुतारी चिन्हावरून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देत आहेत। तुतारी फुंकून दाखवा आणि 1 लाख रुपये घेऊन जा असं आव्हान अमोल मिटकरींनी आव्हाडांना दिलं होतं। मिटकरींचं चॅलेंज स्वीकारत आव्हाडांनी किल्ले रायगडावर तुतारी वाजवून दाखवली। मात्र यावर मिटकरींनी शंका उपस्थित करत आव्हाडांना पत्रकारांसमोर तुतारी वाजवण्याचं आव्हान दिलंय। पण आता आव्हाडांना आव्हान देताना अमोल मिटकरी धनादेशात मोठी चूक करतायत।
ज्याच्या नावे धनादेश काढला जातो तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली आहे, तर जिथे रक्कम लिहायची तिथे जितेंद्र आव्हाड यांचं नाव लिहिलंय. आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले. जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला. पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा. दरम्यान शरद पवार आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर 14 निवडणुका लढले. त्यातल्या 5 निवडणुकांमध्ये चिन्ह वेगवेगळी होती. तुतारी वाजवणारा माणूस या निमित्तानं शरद पवारांना 6वं चिन्ह मिळालंय. शरद पवारांनी 1967 मध्ये आपली पहिली निवडणूक बैलजोडी या चिन्हावर लढवली. 1972 आणि 1978ला शरद पवार यांनी गाय वासरू या चिन्हावर निवडणूक लढवली. तर 1980 आणि 85ला समाजवादी काँग्रेस पक्षातून चरखा या चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली. 1990 ते 1995 या दरम्यान पवारांनी हाताचा पंजा या चिन्हावर आपली निवडणूक लढवली. तर 1999 पासून शरद पवार घड्याळ या चिन्हावर लढलेत. तर आता 2024 मध्ये शरद पवार हे तुतारीवाला माणूस या चिन्हावर आपली आगामी निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन. बरं का, हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे. अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. तुतारी वाजते रायगडावर लोकसभेपूर्वी, वाजेल का? तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. मशाल मिळाली ना. परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे. मोदीजींची लोकप्रियता जी वाढायला लागलेली आहे. पक्षचिन्ह कोणतंही असो, शरद पवार जिंकतात असा इतिहास राहिलाय. मात्र यंदा परिस्थिती काहीशी वेगळी आहे, कारण त्यांच्या विरोधात पुतण्यानं बंड पुकारलंय. त्यामुळे तुतारीवाला या चिन्हावर देखील शरद पवार विजयाचा चमत्कार करणार का, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. ओंकार वाबळेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.